समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार, आपलं क्षितिज पर्व मध्ये स्वागत आहे. आपण बऱ्याच कलाकारांना भेटलो. कोण टीव्ही स्टार होतं, कोण फिल्म स्टार होता. आज आपण अशा कलाकाराला, बाल कलाकाराला भेटणार आहोत जो आपल्या बासुरीच्या आवाजाने मंत्रमुग्ध करतो, असा आपला उत्कृष्ट बासरी वादक सोम कर्णेकर. सोम, नमस्कार. काय सांगशील, आज या स्टुडिओ मध्ये आलास, बासुरी आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेस, कसं वाटतं, काय भावना आहे? खूप चांगलं वाटतंय, अतिशय चांगलं वाटतंय. सोहम, ही सुरुवात कशी झाली तुझी, म्हणजे बासरी वाजवायला कशी आवड निर्माण झाली? एक दिवशी बाबांनी विचारलं की तुला, कारण की बाबा ऑलरेडी संगीत विशारद होते आणि बाबांचं संगीत विशारद व्हायचा अभ्यास चालू होता, तेव्हा ते बासरीचे व्हिडिओज ऐकायचे ना. तर त्यांनी मला विचारलं की तू काय शिकशील, तबला शिकशील, गायन शिकशील की बासरी शिकशील. मी बासरी निवडलं, कारण की मी ऑलरेडी एकदा ऐकलेलं होतं म्हणून. अच्छा, बासरीचा आवाज गोड आणि असं तुझ्या मनाला भावलं, असंच म्हणायचं तुला, बरोबर? बाबा संगीत क्षेत्रात आहेत, बाबा काय करतात, म्हणजे बाबांचं कशामध्ये रुची आहे? बाबा गातात, गायनमध्ये बाबा आहेत. आणि मग तुला ही ओढ कशी निर्माण झाली की बाबा मला हेच करायचंय? ती बासरी एकदा ऐकली ना मी, म्हणून त्यामुळे सगळं झालं. अच्छा, कारण की मला बासरी ऐकताच आवडलेली, की कसं वाजलंय मला असं आवडलं. अच्छा. आणि मग बाबांच्या प्रोग्रामला कधी गेलायस का? हा, गेलोय ना. बाबा कधी कधी जायचे, प्रोग्राम करायचे, तेव्हा गेले. अच्छा. म्हणजे शिक्षण कसं चालतं तुझं? म्हणजे तुझं आता संगीताकडे ओढ जास्त आहे, पण शिक्षणाची काही अफरातफर होत नाही ना? नाही. नाही. शाळेत कसा विद्यार्थी आहेस, म्हणजे शाळेत काय टीचर्स सोबत कसं कॉम्बिनेशन तुझं? टीचरांसोबत चांगलं कॉम्बिनेशन आहे, मुलांसोबत पण चांगले आहे, मित्र चांगले आहेत सगळे. अच्छा. आणि मस्ती वगैरे? हा, मस्ती चालू असते. मस्ती चालू. असं काही प्रसंग आहे का शाळेत मार खाल्लाय किंवा घरी त्या मस्तीमुळे काही? हा, एकदा स्कूलमध्ये एक गोष्ट झाली, वाटती सांगू नाही शकत, पण घरी येऊन जा मार खाल्लेला. मग सरांचा, टीचरांचा लाडका विद्यार्थी आहेस? हा, आहे ना. सरांचा आहे, स्कूल मधल्या सरांचा आहे. अच्छा. अच्छा. आणि काय काय वाजवतो? बासरी वाजवतो, हा. कधी कधी पेटी घेतो आणि गायन करतो. गायन पण करतो तू? थोडस. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना तुला असं म्हणजे असं जाणवत नाही की अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय वगैरे? नाही, जाणवत तरी जास्त करून नाही, कारण की बासरी पण एक साइडला वाजत असते आणि एक साइडला अभ्यास पण करतो. अच्छा. आणि मग असं कधी मम्मी ओरडलीये का, तू नुसता बासरी वाजवतो, अभ्यासाकडे लक्ष नाही वगैरे, असं काय झालंय कधी? नाही. दिवसाला माझी एकतर बासरी पण असते आणि अभ्यास पण. अच्छा, म्हणजे दोन्ही तुझं टायमिंग सेट आहे. अच्छा. आणि जर आमच्या प्रेक्षकांना जर बासरी ऐकायचं असेल तर ऐकू शकतोस प्लीज जरा? क्या बात आहे सॉन्ग, खूप छान. अजून एखादी दुसरी कोणती तुझ्या मनाला भावणारी, जी जो तू पहिल्या क्षणी ऐकलं होतस, ती वाजवता येईल का धून, असं काही? तशी बोलली गेली तर हीच होती. हीच होती का?
आणि असं दुसरं अजून एखादी दोन काही ऐकू शकतोस? हा. प्लीज जरा. सोहम, काय छान वाजवतो यार तू. हा? म्हणजे कुठून आली एवढी तुला शक्ती, कशी आली काय? सरांचीच कृपा आहे. अजून काय? सोहम, तुला पुढे जाऊन काय करायचंय? म्हणजे काय अजून तरी मी तरी काय ठरवलं तर नाही. संगीत क्षेत्रात जाणारच की कसं? हा, संगीत क्षेत्रात म्हणजे अजून तरी मी ठरवलं नाही, पण संगीत क्षेत्रात जाईन मी. असं वाटतंय संगीत क्षेत्रात जाशील. तर सौम्य, एवढं छान गोड तू वाजवलंयस ना आज, आम्हाला एवढं मंत्रमुग्ध करून टाकलंयस. खरंच सांगतो. अं, असंच तू पुढे जा. आणि पुढचा गोल काय आहे तुझा? गोल पण माझा ठरलेला नाहीये. अजून काहीच ठरलेलं नाही. काहीच नाही. शिक्षणात? शिक्षणात इंजिनिअरिंग करायची, मेकॅनिकल. अच्छा, मेकॅनिकल. आणि मग पुढे चालून ही विद्या आणि हे दोन्ही सगळ्यात ठेवणारच. तर हा होता सोहम कर्णिकर. अशाच नवीन कलाकाराला भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करा.